नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत या सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील, तज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। राज्यात कापसाच्या बाजारभावात झालेली मोठी घसरण पाहता शेतकरी सध्या चिंतित आहे। अशा काही कठीण परिस्थितीत केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव हाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरला आहे। केंद्र सरकारच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे CCI मार्फत येत्या 15 ऑक्टोबरपासून हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे। मात्र या खरेदीसाठी शेतकऱ्यांना यंदा एका नव्या आणि पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रियेतून सामोरे जावे लागणार आहे। कपास किसान ॲपवर नोंदणी आवश्यक आहे मित्रांसाठी। यंदाच्या वर्षी कापूस विक्रीच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना ती अधिक सोपी करण्यासाठी CCIने कपास किसान ॲपचा एक विशेष मोबाईल ॲप म्हणून सुरू केले आहे, ज्यात शेतकऱ्यांना आपल्या कापूस हमीभावाने विकायचा आहे त्यांच्यासाठी या ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे। या ॲपवर नोंदणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना आपला कापूस हमीभावाने विकता येणार नाही। सुरुवातीच्या काळात नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, परंतु प्रशासनाने आता ही प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे। नोंदणीला मोठा प्रतिसाद आणि मुदतवाढ। देशभरातील शेतकऱ्यांनी या नवीन प्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिला आहे। आतापर्यंत देशभरातून 20 लाख शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपद्वारे नोंदणी पूर्ण केली आहे। यापैकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आकडा 3,25,000हून अधिक आहे। यात आकडेवारी राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी हमीभाव खरेदीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत हे स्पष्ट होते। शेतकऱ्यांचा मिळालेला मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे। यापूर्वी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती, आता वाढून 31 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे। त्यामुळे नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा फायदा घेता येणार आहे। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।